परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार मानला जातो, जो त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे। आतापर्यंत 21 जवानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, ज्यामध्ये कारगिल युद्धामध्ये मरण पावलेल्या 4 जवानांचा समावेश आहे। त्यामध्ये रायफलमॅन संजय पांडे, कॅप्टन विक्रम बत्रा, ग्रेनेडियर योगेंद्र यादव तर लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांचा समावेश आहे। या पुरस्काराची लांबी 3.49 सेंटीमीटर आहे। या पुरस्कारावर 32 mm ची जांभळ्या रंगाची रिबीन लावलेली आहे। तसेच या पुरस्कारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारींचे छायाचित्र आहे। तसेच इंद्रदेवाच्या वज्र या पौराणिक शस्त्राचा देखील छायाचित्र आहे। तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल, या पुरस्काराची निर्मिती कोणी केली? तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। या पुरस्काराची निर्मिती करणारी महिला ही विदेशी वंशाची भारतीय महिला आहे आणि खास करून ती मराठी आहे। तिचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये 1913 साली झाला। तिचं नाव इव्ह इव्होन मॅडे डी मारोस असे होते। ते 1945 दरम्यान दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतातील मनोज खानोलकर यांच्या प्रेमात पडल्या। मनोज खानोलकर दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनमधील एका रॉयल मिलिटरी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत होते। त्यानंतर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं। घरच्यांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं। लग्न केल्यानंतर ते भारतात आले। भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या नावामध्ये बदल करून सावित्रीबाई असं ठेवलं, सावित्रीबाई खानोलकर। ते भारतात आल्यानंतर भारतीय संस्कृतीशी त्यांनी जुळवून घेतलं। त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल आदर सन्मान होता। त्यांनी भारतीय इतिहासाचा, संस्कृतीचा तसेच धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास केला होता। निवृत्त स्क्वॉड्रन लीडर P.A. पाथरीकर त्यांच्याबद्दल म्हणतात की ते म्हणाल्या होत्या की मी चुकून युरोपमध्ये जन्माला आले होते। त्यांना कोणी परदेशी म्हटलं तर त्यांना राग यायचा। त्यांचा आत्मा हा खऱ्या अर्थाने भारतीयच आहे। सो अशा प्रकारे त्यांनी भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते बनवले होते। 1947 नंतर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा मेजर जनरल हिरालाल अटल यांनी हा पुरस्कार बनवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर दिली होती। सावित्रीबाईंनी हा पुरस्कार बनवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। तर हा पुरस्कार ब्रिटनमधील व्हिक्टोरिया क्रॉसची जागा घेणार होता। अशा प्रकारे सावित्रीबाईंनी या पुरस्काराच्या निर्मितीमध्ये आपले योगदान दिले। सावित्रीबाईंनी परमवीर चक्राबरोबरच महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र तसेच शौर्य चक्र अशा अनेक चक्र बनवण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं। तसेच महाराष्ट्रातील संत हे पुस्तकही त्यांच्या नावे प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।